सध्या राज्यात दबावाचं राजकारण सुरू. येणाऱ्या लोकसभा निवडणुकांसाठी कुणीही एकत्र नाही आलं तरी आपण स्वतंत्र निवडणूक लढणार, प्रकाश आंबेडकरांचं वक्तव्य. नागपुरात वंचित बहुजन आघाडीच्या वतीने भारतीय स्त्री मुक्ती दिन परिषदेचं आयोजन. परिषदेसाठी राज्यभरातील वंचित आघाडीच्या महिलांची मोठ्या संख्येने उपस्थिती. पुण्यात अटल संस्कृती गौरव पुरस्कार सोहळा संपन्न. ज्येष्ठ गायिका डॉक्टर प्रभा अत्रे अटल संस्कृती गौरव पुरस्कारानं सन्मानित. देवेंद्र फडणवीसांची सोहळ्याला उपस्थिती. ओबीसी नेते हरिभाऊ राठोडांनी घेतली मनोज जरांगे पाटलांची भेट. आरक्षणाच्या विषयावर हरिभाऊ राठोड आणि जरांगे यांच्यात चर्चा. ओबीसी नेते हरिभाऊ राठोड आणि मनोज जरांगे पाटलांची छत्रपती संभाजीनगरमध्ये रुग्णालयात भेट. दरम्यान हरिभाऊ राठोडांकडून जरांगेंना दैनिक पुढारीचे अंक भेट. आम्ही केलेलं बंड नव्हतं तर बसून निर्णय घेतला होता. अजित पवारांनी केलेल्या टीकेला शरद पवारांचं प्रत्युत्तर. देशात नरेंद्र मोदींची हवा आहे हे लक्षात घ्यावं लागेल, त्यामुळे लोकसभेच्या 40 जागा आपण जिंकणार. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचं वक्तव्य. नरेंद्र मोदींशिवाय पंतप्रधान पदाचा चेहरा नाही. उपमुख्यमंत्री अजित पवारांचं वक्तव्य. तर विरोधकांचा पंतप्रधान पदाचा चेहरा कोण आहे, अजित पवारांचा सवाल. पिंपरी चिंचवडचे माजी महापौर तसंच अजित पवार यांच्या राष्ट्रवादीचे संजोग वाघेरे यांनी घेतली मातोश्रीवर उद्धव ठाकरेंची भेट. भेटीमुळे पिंपरी चिंचवडमध्ये अजित पवारांना धक्का बसण्याची शक्यता. इंडिया आघाडीच्या बैठकीत मी स्वतः मल्लिकार्जुन खरगेंना प्रकाश आंबेडकरांसोबत घेण्याबाबत सांगितलं. शरद पवारांचं वंचितला इंडिया आघाडीत घेण्याबाबत मोठं वक्तव्य. वंचित आणि काँग्रेसमध्ये आघाडी झाल्यास राज्यात सत्ता परिवर्तनाची मोठी संधी. विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवारांचं वक्तव्य. हुकुमशाहीला बळकटी देणारा कोणताही निर्णय प्रकाश आंबेडकर घेणार नाहीत. ठाकरेंच्या शिवसेनेचे खासदार संजय राऊतांना विश्वास. जागा वाटपावर काँग्रेस राष्ट्रवादीसोबत कोणतीही चर्चा नाही. प्रकाश आंबेडकरांची माहिती. तर ठाकरेंच्या शिवसेनेसोबत चर्चा झाल्याचं केलं स्पष्ट. महाविकास आघाडीचा फॉर्म्युला ठरल्याच्या चर्चांना उधाण. वंचित लवकरच महाविकास आघाडीसोबत जाण्याची शक्यता. लोकशाहीत सर्वांना मत मांडण्याचा अधिकार. अजित पवारांनीही राज्याचं नेतृत्व करण्याची संधी मिळावी. खासदार सुप्रिया सुळेंचं वक्तव्य. शिरूर मतदारसंघात अमोल कोल्हेंचा उमेदवार पाडणार. उपमुख्यमंत्री अजित पवारांचा अमोल कोल्हेंना ओपन चॅलेंज. ठाकरेंची शिवसेना आणि वंचितची युती जाहीर. तर लवकरच महाविकास आघाडी आणि वंचित यांच्यात बैठक होईल. संजय राऊतांची माहिती. पंतप्रधान नरेंद्र मोदींविरोधात एकजुटीने लढण्याची शक्यता कमी. प्रकाश आंबेडकरांचं मोठं वक्तव्य. मोदींविरोधात लढणाऱ्या कुटुंबाला प्राधान्य देणारे आंबेडकरांची इंडिया आघाडीवरती टीका. लोकसभा निवडणुकांसाठी जोरदार तयारी. लोकसभेच्या 40 जागा महाविकास आघाडीत जिंकेल. खासदार संजय राऊतांचा दावा. काँग्रेससोबत युती करणाऱ्या उद्धव ठाकरे यांनी राजकारणाला रामराम करावा. शिंदेच्या शिवसेनेच्या प्रवक्त्या ज्योती वाघमारेंचा टोला. 26 डिसेंबरला वंचित बहुजन आघाडीच्या राज्य कमिटीची बैठक. लोकसभा निवडणुकीत राज्यातील 30 जागांवर लढण्याची वंचितची तयारी. राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांना उद्या मुंबईत मानद डॉक्टरेट मिळणार. कोयासन विद्यापीठातर्फे मानद डॉक्टरेट मिळवणारे फडणवीस पहिलेच व्यक्ती. नाशिकच्या येवला मतदारसंघातील भरवस फाट्याजवळ मराठा बांधवांकडून छगन भुजबळांना काळे झेंडे. भुजबळ हे येवला मतदारसंघात दौऱ्यावर आले असताना घडला प्रकार. ठाकरेंच्या शिवसेनेचे आमदार राजन साळवी यांचा पुतण्या दुर्गेश साळवी याला एसीबीची नोटीस. आर्थिक गैरव्यवहार प्रकरणी चौकशीसाठी नोटीस बजावण्यात आल्याची माहिती. अकोल्याच्या रिधोरा गावामध्ये मोदींचा संकल्प रथ. गावकऱ्यांनी अडविल्याचा प्रकार. रथावरील मोदी सरकार काढून त्याऐवजी भारत सरकार लिहित गावात येण्याचा ग्रामस्थांचा इशारा. बीडमध्ये गेल्या काही दिवसांआधी घडलेल्या घटनांच्या पार्श्वभूमीवर पोलीस विभाग अलर्ट मोडवर. रॅपिड ॲक्शन फोर्सच्या जवानांकडून शहरात पथसंचलन. पथसंचलनामध्ये पोलीस अधिकाऱ्यांसह कर्मचारी मोठ्या संख्येने सहभागी. सर्वपक्षीय नेत्यांनी आता मराठ्यांच्या मागे उभं राहावं. जर ते मराठ्यांच्या मागे उभे राहिले नाहीत तर त्यांनी आमच्या दारात येऊ नये. जरांगेंचा राजकीय नेत्यांना इशारा. राज्य मागासवर्ग आयोगाची बुधवारी पुण्यात बैठक होणार. मराठा समाजाच्या सर्वेक्षणातील अटी आणि संदर्भ म्हणजे टर्म्स अँड रेफरन्सेस बदलण्याची शक्यता. बैठकीकडे अवघ्या राज्याचं लक्ष.
पुण्याच्या आंबेगावमध्ये दोन सख्या मावस भावांच्या मराठा आंदोलनाची चर्चा। एका भावाचा चपलेचा त्याग तर दुसऱ्या भावानं दाढी आणि डोक्यावरचे केस न कापण्याचा घेतला निर्णय। राज ठाकरेंनी विवेक राऊत यांच्या मुलीच्या लग्नाला लावली उपस्थिती। विवेक राऊत हे अॅनिमेशन कॉलेजचे संचालक असून राज ठाकरेंचे जवळचे मित्र। खासदार धनंजय महाडिक आणि मंत्री हसन मुश्रीफ यांनी लुटला बुलेट स्वारीचा आनंद। कोल्हापुरात पोलिसांना वाहनं हस्तांतरित करण्याच्या कार्यक्रमात लावली उपस्थिती। मनसेत सीवूड्स कारवेमधील अनेक महिलांचा पक्षप्रवेश। मनसे महिला सेना अध्यक्ष डॉक्टर आरती धुमाळ आणि मनसे शहर सचिव सचिन कदम यांच्या प्रमुख उपस्थितीत कार्यक्रम संपन्न। हिंगोली शहरातील शासकीय विश्रामगृहात शिंदेंच्या शिवसेनेचे नवनिर्वाचित संपर्क प्रमुख आशिष गुलावडे यांच्या उपस्थितीत बैठक संपन्न। कामाला लागण्याच्या कार्यकर्त्यांना सूचना। पुढारी प्रकाश यांच्या दीपस्तंभ दिवाळी अंकाला सर्वोत्कृष्ट दिवाळी अंक पुरस्कार प्राप्त। नाशिकच्या 10वा मैल इथल्या आजीच्या पुस्तकांचं हॉटेल आणि अक्षरबंध प्रतिष्ठानच्या वतीनं आयोजित केलेल्या पुस्तक महोत्सवात पुरस्कार प्रदान। स्टील अथॉरिटी ऑफ इंडिया लिमिटेड कंपनीमधील माथाडी कामगारांना ठेकेदाराकडून उद्ध्वस्त करण्याचा प्रयत्न। मराठी कामगार सेनेकडून प्रयत्नाला धक्का। राज्यसभेचे सभापती जगदीप धनखड यांचे काँग्रेस नेते मल्लिकार्जुन खरगेंना पत्र। खासदार निलंबनावरती चर्चा करण्यासाठी खरगेंना निमंत्रण। चंद्रपूरच्या सावली वनपरिक्षेत्रातील व्याहाड उपवन अतिक्रमित शेतामध्ये वाघ आढळला मृतावस्थेत। गेल्या 1.5 महिन्यात 7 वाघांचा मृत्यू झाल्याने वनविभागात खळबळ। कर्जतमधल्या हत्येप्रकरणी 3 जणांना अटक। हत्येच्या घटनेनंतर 6 तासात आरोपी अटकेत। पनवेलच्या चिखले गावात किरकोळ वादातून चुलत भावाची हत्या केल्याची घटना। या प्रकरणी आरोपी भारत पाटील विरोधात गुन्हा दाखल। मुंबईतल्या लोअर परळमधील फिनिक्स मॉलमधील पार्किंगला भीषण आग। आगीमध्ये पार्किंगमधील 25 ते 30 मोटरसायकल जळल्याची माहिती। चेंबूरच्या आरएनए इमारतीमध्ये भीषण आग। आगीत इमारतीचं मोठं नुकसान झाल्याची माहिती। शून्य पटसंख्या असलेल्या पुणे जिल्ह्यातल्या 16 शाळांना टाळं ठोकण्यात येणार। शैक्षणिक वर्ष 2023-24 मध्ये एकाही विद्यार्थ्याचा प्रवेश न झाल्याने घेण्यात आला निर्णय। मुंबईतील सिद्धिविनायका चरणी अर्पण करण्यात आलेल्या दागिन्यांचा लिलाव। 2019 आणि 2020 या 2 वर्षातल्या दागिन्यांचा लिलावात समावेश। अरबी समुद्रातील शिवस्मारकावरून मनसेची बीडमध्ये बॅनरबाजी। पंतप्रधान मोदींसह शरद पवारांना मनसैनिकांनी केलं लक्ष्य। धुळ्यात ऑल इंडिया पॅन्थर सेनेकडून मनुस्मृती आणि ईव्हीएमचं दहन। ईव्हीएम मशीनपासून लोकशाहीला धोका असल्याची पदाधिकाऱ्यांची टीका। विविध मागण्यांसाठी अंगणवाडी कर्मचाऱ्यांचा गेल्या 23 दिवसांपासून राज्यव्यापी संप सुरू। वर्ध्यात आंदोलक अंगणवाडी कर्मचाऱ्यांचं खासदार रामदास तडस यांच्या कार्यालयावर आंदोलन। अमरावती जिल्ह्यात संत्रा उत्पादक शेतकरी संकटात। तिवसा तालुक्यातील मोझरी गावात एका शेतकऱ्यानं 500 झाडांच्या संत्रबागेवर चालवला बुलडोझर। परभणीच्या जिल्हा क्रीडा संकुलाची दुरवस्था। परिसरात घाणीचं साम्राज्य निर्माण झाल्याने खेळाडूंना नाहक त्रास। तातडीनं उपाययोजना करण्याची खेळाडूंची मागणी। सिंधुदुर्ग जिल्ह्यात सलग 3ऱ्या दिवशी पर्यटकांची गर्दी वाढली। सिंधुदुर्ग किल्ल्यावर जाण्यासाठी पर्यटकांच्या रांगा लागल्याचं चित्र। नाताळ आणि त्यानंतर सलग 3 दिवस आलेल्या सुट्ट्यांमुळे बुलढाण्याच्या शेगावमध्ये भाविकांची गर्दी। संत गजानन महाराज मंदिरात भाविकांची दर्शनासाठी गर्दी। सलग सुट्ट्यांमुळे धाराशिवच्या तुळजाभवानी मंदिरात भाविकांची मोठी गर्दी। तुळजाभवानीच्या दर्शनासाठी भाविकांकडून मोठी गर्दी। लोणावळ्याच्या देहू रोड भागात 69व्या धम्मभूमी वर्धापन दिनानिमित्त विदर्भ पंचशील ध्वज रॅलीचं आयोजन। बुद्धविहार कृती समितीच्या वतीनं रॅली आयोजित। बुलढाण्याच्या खामगाव शहरात खंडोबाचा जन्मोत्सव उत्साहानं साजरा। 7 फुटाच्या मूर्तीची मिरवणूक। मिरवणुकीत भाविकांचा मोठ्या संख्येनं सहभाग। धुळ्याच्या शिरपूर तालुक्यामध्ये आदिवासी बांधवांच्या डोंगऱ्यादेव उत्सवाला सुरुवात। नवस्फूर्ती करण्यासाठी साजरा केला जातो उत्सव। बीडच्या आष्टी तालुक्यातील गोविंदगडावर गोविंद महाराज पुण्यतिथी सोहळा आयोजन। मिरवणुकीमध्ये मोठ्या संख्येनं भाविकांची सहभाग। जालना शहरात 28 आणि 29 डिसेंबरला भरड धान्य मेळाव्याचं आयोजन। मेळाव्यात भरड धान्य आणि या धान्यापासून बनवण्यात आलेल्या खाद्यपदार्थांची विक्री होणार।
बीडमधील ऊसतोड कामगारांचा कोयता बंद करून संपावर जाण्याचा इशारा. ऊसतोड मजुरांच्या दरवाढीवरून राज्यातील महत्त्वाच्या 8 ऊसतोड मजूर संघटना आक्रमक. नांदेड जिल्ह्यात सोयाबीनचे दर घसरल्याने शेतकऱ्यांना फटका. सोयाबीनला जिल्ह्यात 800 रुपयांनी दर घसरल्यामुळे शेतकरी आर्थिक विवंचनेत. कोल्हापूर जिल्ह्यात ऊसतोड कामगारांचं कोयता बंद आंदोलन. ऊसतोडणी वाहतूक कामगार संघटनेचा निर्णय. साखर कारखानदार आणि ऊसतोड कामगारातील संघर्ष चिघळण्याची शक्यता. वाशिम जिल्ह्यात कापसाच्या दरात घसरण होत असल्याने शेतकऱ्यांमध्ये नाराजी. बाजारामध्ये कापसाचे दर कमी झाल्यानं आर्थिक विवंचना. नाताळसह आलेल्या सलग सुट्ट्यांमुळे साईबाबांच्या शिर्डीत भाविकांची गर्दी. साईबाबांच्या दर्शनासाठी लागल्या रांगा. मंदिर प्रशासनाकडून भाविकांसाठी चोख व्यवस्था. ख्रिसमस म्हणजे जीवनातील संदेश आणि मूल्य लक्षात ठेवण्याचा दिवस. ख्रिसमस निमित्त पंतप्रधान नरेंद्र मोदींनी ख्रिस्ती बांधवांना दिल्या शुभेच्छा. ख्रिसमस निमित्त वांद्रे इथल्या माउंट मेरी चर्चमध्ये ख्रिश्चन समाजाकडून नाताळाचा उत्साह. चर्चमध्ये ख्रिस्ती बांधवांसह पर्यटकांची गर्दी. जालन्यात प्रभू येशू ख्रिस्त यांच्या जन्माचा उत्साह. नाताळ निमित्त ख्रिस्ती बांधवांकडून विविध कार्यक्रमांचं आयोजन. परभणीमध्ये परदेशातील नागरिकांनी उत्साहात साजरा केला नाताळ. दत्तनगरमध्ये सादर केला येशू ख्रिस्ताच्या जन्माचा देखावा. नंदुरबारमधील ब्रिटिशकालीन चर्चमध्ये साजरा केला नाताळ उत्सव. ख्रिस्ती बांधवांनी लावली मोठी उपस्थिती. नांदेडच्या मेथोडिस्ट चर्चमध्ये नाताळचा उत्साह. ख्रिस्ती बांधवांना आलिंगन देऊन दिल्या एकमेकांना शुभेच्छा. नवी मुंबईत वाहतुकीचे नियम मोडणाऱ्यांना वाहतूक पोलिसांनी केलं चॉकलेटचं वाटप. सांताक्लॉजच्या हातून चॉकलेट देत नियमांचं पालन करण्याचं केलं आवाहन. मुंबईतील माहीम येथील व्हिक्टोरिया चर्चमध्ये ख्रिस्ती बांधवांनी साजरा केला नाताळ. एकमेकांना शुभेच्छा देत केलं सेलिब्रेशन. बदलापुरात ख्रिसमस निमित्त उभारली 22 फुटी ख्रिसमस ट्री. येशू ख्रिस्ताच्या जन्माचा साकारला आकर्षक देखावा. नागपुरात येशू ख्रिस्ताचा जन्मदिवस मोठ्या आनंदात साजरा. नागपुरातील अनेक चर्च आणि परिसरात आकर्षक रोषणाई. अनेकांचा सांताक्लूजची वेशभूषा धारण करत आनंदोत्सव. नंदुरबारच्या मुंदलवड पाडा गावामध्ये 101 वर्ष जुन्या चर्चला विद्युत रोषणाई. मोठ्या संख्येनं ख्रिश्चन बांधवांची नाताळनिमित्त चर्चमध्ये उपस्थिती. हिंगोली शहरातील चर्चमध्ये ख्रिसमस निमित्त आकर्षक विद्युत रोषणाई. छत्रपती शिवाजी महाराज पुतळा परिसरात असलेल्या चर्चमध्ये करण्यात आलेली सजावट पाहण्यासाठी नागरिकांची गर्दी. वसईच्या नंदाखालमधील होली स्पिरिट चर्चमध्ये मिसा विधी संपन्न. मिसा विधीनंतर धर्मगुरूंकडून प्रवचन. ख्रिसमसच्या निमित्ताने चेन्नईमधील सॅन थॉम चर्चला सुंदर सजावट. दक्षिण भारतातही ख्रिसमस उत्साहात साजरा. मध्य प्रदेशच्या उज्जैन शहरातील मुख्य कॅथलिक चर्चमध्ये ख्रिसमसचं सेलिब्रेशन. हजारो नागरिकांच्या उपस्थितीत नाताळ साजरा. सांगलीत मंगल कलश अक्षता कलशाची शोभायात्रा. डोक्यावर कलश घेऊन महिलांचा मोठ्या संख्येनं सहभाग. पारंपरिक वाद्यांच्या तालामध्ये मंगल कलश यात्रा. अयोध्येवरून आलेल्या अक्षता कळसाची पुलगावामध्ये भव्य मिरवणूक. मिरवणुकीमध्ये मोठ्या संख्येनं रामभक्तांची हजेरी. नांदेडच्या नानक साई फाउंडेशनला पंजाबचा मानव सेवा पुरस्कार प्रदान. संत नामदेव गुमान यात्रा आणि इतर सामाजिक कार्यात योगदानाबद्दल देण्यात आला पुरस्कार. जालनाच्या कृषी उत्पन्न बाजार समितीच्या प्रशासकीय मंडळाच्या चेअरमन पदावर माजी राज्यमंत्री अर्जुन खोतकर यांची नियुक्ती. तर व्हाईस चेअरमनपदी भास्कर दानवे यांची नियुक्ती. जालन्यामध्ये शेतकरी संघटनेच्या वतीनं गांजा पिकाची लागवड करत आंदोलन. प्रशासन आणि कृषी विभागाच्या दिरंगाईमुळे त्रस्त झाल्यानं शेतकऱ्यांचं आंदोलन. सातारच्या कास पठार परिसरातील गणेशखिंड इथं रानगव्याचं दर्शन. दिवसाढवळ्या रानगवा दिसल्याने नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण. हिंगोली जिल्ह्यात गेल्या 3 ते 4 दिवसांपासून थंडीची लाट. नागरिकांनी जागोजागी शेकोट्या पेटवून ऊब मिळवण्याचा केला प्रयत्न. जालन्याच्या खरपुडीमधील कृषी विज्ञान केंद्रात शास्त्रीय सल्लागार समितीची बैठक संपन्न. बैठकीत विविध विषयांवर चर्चा. यावेळी शेतकऱ्यांसह अधिकारीही उपस्थित. अमरावतीमध्ये अटल बिहारी वाजपेयींच्या जयंतीनिमित्त अटल दौड हाफ मॅरेथॉनचं आयोजन. मोठ्या संख्येनं नागरिकांचा सहभाग. अहमदनगरच्या चांदे गावात गणित विज्ञान प्रदर्शनाचं आयोजन. प्रदर्शनाला आमदार रोहित पवारांची भेट.
वर्धा शहरातील विकास भवनात तहसील कार्यालयाच्या वतीनं ग्राहक दिन साजरा. उपस्थित नागरिकांना त्यांच्या हक्कांविषयी केलं मार्गदर्शन. सोलापुरात अखिल भारतीय ग्रामीण साहित्य संमेलनाचं उद्घाटन. कवी संमेलनासाठी 83 ग्रामीण कवींचा सहभाग. बुलढाण्यामध्ये जिल्हा साहित्य संघाच्या वतीने साहित्य संमेलनाचं आयोजन. संमेलनात साहित्य विकास आणि राजकारणावर चर्चा, तर साहित्य संमेलनात साहित्यप्रेमींची मोठ्या संख्येने उपस्थिती. बुलढाण्याच्या आंबेटाकळी गावामध्ये 10 दिवसीय बौद्धाचार्य श्रमणेर शिबिराचं आयोजन. 48 उपासकांनी घेतली श्रमणेर दीक्षा. धुळ्यात मराठा आणि पाटील समाजाच्या वधूवर परिचय मेळाव्याचं आयोजन. 260 वधूवरांचा सहभाग. बुलढाण्यामध्ये अनोख्या पद्धतीनं एका जोडप्याचा विवाह पडला पार. संविधानाच्या प्रास्ताविकेचं वाचन करत विवाह सोहळा संपन्न. धुळ्यात साने गुरुजींच्या जयंतीनिमित्त आदर्श शिक्षक पुरस्कार वितरण समारंभाचं आयोजन. आदर्श शिक्षक, आदर्श शाळा आणि आदर्श मुख्याध्यापक पुरस्कारांचं वितरण. परभणीच्या फुकट गावातील रेल्वे रुळाखाली भुयारी मार्गाचं काम धीम्या गतीनं सुरू. यावेळी नागरिकांची गैरसोय होत असल्याने नागरिकांकडून संताप. वाशिम नगर परिषदच्या व्यापारी संकुलाचा स्लॅब कोसळल्याची दुसरी घटना. या घटनेमुळे इमारतीच्या बांधकामावर प्रश्न उपस्थित. भंडाऱ्याच्या लाखांदूर तालुक्यातील मडेघाट शेतशिवारामध्ये अस्वलाचा शेतकऱ्यावर हल्ला. हल्ल्यात शेतकरी गंभीर जखमी. उपचार सुरू. नागपूरच्या लक्कडगंज परिसरामध्ये 40 पेटी नायलॉन मांजा जप्त. मुंबईवरून मागवण्यात आलेल्या मांजाची किंमत 18 लाख रुपये असल्याची माहिती. 1 जण अटकेत. परभणीच्या धरखेड इथे गोदावरी नदीच्या पुलावर जुन्या वादातून 2 गटात हाणामारी. हल्ल्यात 7 जण जखमी झाल्याची माहिती. शेतातील फार्म हाऊसवर दरोडा टाकल्याची घटना. 7 ते 8 जणांकडून फार्म हाऊसवर दरोडा. 55 पोती सोयाबीन आणि दागिने लुटून चोरटे पसार. नांदेडच्या भाग्यनगर पोलीस स्टेशनच्या हद्दीत 12 घरफोडी करणाऱ्या सराईत गुन्हेगारांना पोलिसांकडून अटक. तसंच लाखो रुपयांचा मुद्देमालही जप्त.